नमस्कार मित्रांनो, नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेचा हप्ता मिळण्यासाठी eKYC करणे आता अत्यंत महत्त्वाचे झाले आहे। अनेक शेतकऱ्यांचे हप्ते फक्त eKYC पूर्ण नसल्यामुळे अडकले आहेत। आजचा हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच आहे। आज आपण पाहणार आहोत आपल्या मोबाईलवरून 2 ते 3 मिनिटात eKYC कशी पूर्ण करायची आणि याची पद्धत एकदम सोपी आहे। तुम्ही अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तुमची eKYC पूर्ण करू शकता। चला तर मग जास्त वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्याला सगळ्यात पहिलं प्ले स्टोर ओपन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला सर्च बारवरती जाऊन PM किसान सर्च करून घ्यायचं आहे। PM किसान सर्च करून झाल्यानंतर पहिलं जे आपल्याला दिसतंय तिथे जाऊन डाउनलोड करायचं आहे। ॲप डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला अजून एक ॲप्लिकेशन इथे डाउनलोड करायचं आहे, आधार फेस RD म्हणून। पहिलं जे तुम्हाला ॲप्लिकेशन दिसतंय हे डाउनलोड करून घ्यायचं आहे। आता आपल्याला इथे PM किसान ॲप ओपन करायचं आहे आणि इथे जी परमिशन येईल ती अलाउ करून घ्यायची आहे। परमिशन अलाउ केल्यानंतर नेक्स्ट दाबायचं आहे। नेक्स्ट झाल्यावर इथे आपल्याला आता लँग्वेज चूज करायची आहे। तुम्ही इंग्लिश किंवा हिंदी कोणतीही करू शकता। त्यानंतर सबमिट करायचं आहे। इथे आपला प्रेफरन्स अपडेट झालेला आहे। आता आपल्याला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे। इथे सिलेक्ट टाईपमध्ये बेनिफिशरी क्लिक करायचं आहे। आता याच्याच खाली आपल्याला आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आता फेशियल eKYC लॉग इन करायचं। आय ॲग्रीवरती दाबून स्कॅन फेस करायचा आहे। आता इथे काही परमिशन मागणार आहेत त्या आपल्याला द्यायच्या आहेत। त्यानंतर आता इथे काही स्टेप्स असणार आहेत। मित्रांनो, हे लक्षात ठेवा, जेव्हा आपला फेस ऑथेंटिकेशन येणार आहे तेव्हा आपल्याला आपले डोळे बंद चालू करायचे आहेत, मगच आपला इथे फेस स्कॅन होईल नीट। आता इथे प्रोसीडवरती दाबून घ्यायचं आहे आणि आपला फेस व्हेरीफाय करायचा आहे। इथे आपलं सक्सेसफुली फेस स्कॅन झालेला आहे। आता आपल्याला बॅक घ्यायचं आहे। त्यानंतर इथे डॅशबोर्डवरती क्लिक करून घ्यायचं आहे। डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर सर्चवरती क्लिक करून घ्यायचं आहे। आता इथे आपली सर्व माहिती येते। त्यानंतर आपल्याला इथे स्टार्ट eKYC दाबून आपला 6 डिजिटचा जो पिन आहे तो एंटर करून सबमिट करायचा आहे। आता आय ॲग्री दाबल्यानंतर स्कॅन फेस करायचा आहे पुन्हा एकदा। आपल्याला आपला फेस मधोमध ठेवायचा आहे आणि नीट स्कॅन करून घ्यायचा आहे। इथं आपला सक्सेसफुली स्कॅन झाला आहे फेस आणि आपली eKYC देखील पूर्ण कंप्लीट झाली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझे येणारे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय शिवराय, धन्यवाद।